चांगली लढत पाहायला भेटेल मात्र इथं आजच्या दिवसामध्ये. स्ट्राईकवरती पाहू शकाल आपण सुनीलला, तर नॉन स्ट्राईकवरती योगेश, तर गोलंदाजी ट्राईकवरती गोलंदाजाला पाहू शकाल आपण. गोलंदाज विशाल, कारण 4 षटकांचे मॅच असेल इथं मात्र एका साईडला वदप तर दुसऱ्या साईडला मात्र पलटधरी असणार. चांगली बिग फॅट मॅच इथं पाहायला भेटेल आपल्यासाठी. कारण माझे समालोचक करताना मोहन पवार अगदीच चांगले समालोचक असतील, कारण मी एक युगापासून आलेलो आहे. चांगले मात्र समालोचन पाहायला भेटेल दोन्ही. जेव्हा तो पहिला गोलंदाज ट्रायकवरती इथं मात्र इथं हलक्या हाताने चेंडूला कट केला. चांगली मात्र दिशा दाखवली. दुसरीचा प्रयत्न होणार नाही. इथं मात्र एक सिंगल कंप्लीट केले. एकही धावाने खातं खोलतं टीम सॉरी वदप टीम. पहिल्या चेंडूला सन्मान दिला एका धावेसाठी. आता मात्र स्ट्राईक फलंदाज योगेश वाघमारे मॅन फ्रॉम वदप आक्रमक फलंदाज असेल. बल्लेचे सामने त्याने गाजून काढले तो योगेश आपण बघतोय स्ट्राईक एंडला. चांगली गोलंदाजी पाहू शकाल मात्र इथं. तर मात्र स्वतः चेंडू घोषित पंचांकडून. थोडीशी खराब लाईन मात्र पाहायला. लाईन आणि लेन ठेवणं खूप गरजेचं असतं मात्र. जवळपास विचार केला ना तर वदप टीमकडे चांगले गोलंदाज सुद्धा आहेत आणि चांगले फलंदाज सुद्धा बघतोय आपण. पुन्हा गोलंदाज तयार असणार मात्र. तर मात्र चांगला चेंडू सुरेख टाकलाय. चेंडू. चांगला कामगिरी मात्र करतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र एक सिंगल धावली, त्याच्यानंतर मात्र खराब चेंडू टाकला. तिसरा चेंडू मात्र सुरेख टाकलाय गोलंदाजांनी. विशालच्या माध्यमातून विशाल चांगली गोलंदाजी करतो. पुन्हा गोलंदाज तयार असणार मात्र इथं चांगले मात्र पहिले षटकामध्ये विचार केले तर फटकेबाजी करावा लागेल. तर एक सिंगल धाव येते. कमबॅक इन गोलंदाजी बघतो आपण विशालच्या माध्यमातून. आतापर्यंत कुठलाही मोठा फटका मारण्यात यश मिळत नाहीये फलंदाज योगेशला. आता मात्र स्ट्राईक फलंदाज करेल तो म्हणजेच सुनील. कमीत कमी पहिल्या षटकाचे विचार केले तर 10-15 धावा येणं खूप गरजेचे असेल मात्र. चांगली गोलंदाजी पाहू शकाल आपण पल्लदरीकडनं सुद्धा पाहायला भेटलं. एक हार्ड हिटर फलंदाज समोर पाहता आपण कशी कामगिरी करणार. इथं मात्र चांगला फटका इथं सजवलाय. चेंडू मात्र सीमा पार होतोय. चांगली मात्र वन बाउस सीमा पार ओव्हर टू डीजे मास्टर. एक मैत्रीपूर्ण मात्र लढत पाहायला भेटते. तर चांगली मात्र बिग फाईट मॅच इथं मात्र सुरेख सुरेख झेल बघतो आपण. पहिला गडी बाद होतोय वदप संघाचा सुनीलच्या माध्यमातून ओव्हर टू डीजे मास्टर. आता मात्र वन डाऊन साठी बघतो आपण विलास वाघ मॅन फ्रॉम वदपला. विलासला मात्र चांगली कामगिरी करावं लागेल, कारण 4 षटकाची मॅच असेल. 4 षटकामध्ये कमीत कमी 40-45 धावा तरी बनवावं लागतील वदप टीमला. पहिल्याच षटकामागे मात्र एक गडी मात्र बाद झाला टीम वदपचा आणि चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज विशाल. आतापर्यंत काहीशी चेंडू फेकले गेलेत परंतु धावसंख्या मात्र एक बाद 7 अशी धावसंख्या वदप संघाची. इथं मात्र सुंदर फटका बघतो आपण ऑन साईडच्या दिशेला आणि चौकार. चांगली फटकेबाजी पाहू शकाल मात्र.
पलसदार संघ स्पीडअप करायचा आहे. टीम पलसदारी स्पीडअप करायचं आहे. 30 सेकंद अवधी आहे फक्त आपल्याकडे. 30 सेकंदामध्ये लवकरात लवकर चॉईस करायचं आहे गोलंदाज. पहिल्या षटकाचे विचार केले तर मात्र 11 धावा खर्च केले, एक गडी बाद केला. मात्र चांगले गोलंदाजी केले गोलंदाजाने. मात्र दुसरा गोलंदाज असणार नौका. गोलंदाजी ट्रायकवरती आपण मात्र राकेशला पाहू शकाल. दुसरा षटक घेऊन येतोय, कशी गोलंदाजी करणार, कारण पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्यात. दुसरा बघूया षटक राकेश एक स्टायलिश गोलंदाज. तर मात्र स्वर चेंडू घोषित पंतांकडून. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू स्वर चेंडू. रिव्ह्यू आहे का पंच? सॉरी, गोलंदाजी आक्षेप आलेला आहे फेकीवरती आणि या पुढील चेंडू चेक केला जाईल. पंच रिव्ह्यू कसला आहे, फेकीचा का व्हाईटचा? पंच नेक्स्ट चेंडूवरती आपण रिव्ह्यू बघणार आहे फेकीसाठी. जरा समजून घ्यायचंय, सहकार्य करायचं आहे प्रत्येकाने, कुठल्याही गोष्टीचा वाद घालू नये. बघूया राकेश एक स्टायलिश गोलंदाज बघतोय आपण. हा पुढला चेंडू चांगला तिखट मारा करतोय. यॉर्कर पद्धतीचे चेंडू स्लो अँड डिलिव्हरी होती ती म्हणजे राकेशच्या माध्यमातून. पहिला चेंडू स्वर फेकल्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव. पंच 2 मिनिटं थांबायचं आहे. डॉट चेंडू फेअर डिलिव्हरी. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. नेक्स्ट चेंडू आणि पहिला चेंडू सोळा टाकला परंतु दुसरा चेंडू मात्र निर्धाव चेंडू टाकतोय गोलंदाज राकेश. राकेश आपण स्पीडअप करायचं आहे, सामना मात्र लवकर लवकर करायचा आहे आपल्याला, कारण हे नाईटचे सामने आहेत, प्रत्येकाने सहकार्य करायचं आहे. हा पुढला चेंडू इथं मात्र ऑफ स्टॉपच्या खूपच बाहेर. पुन्हा एकदा सुंदर चेंडू पाहायला मिळतो राकेशच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी म्हणावं तर मात्र राकेशची. आता पहिला चेंडू खराब टाकल्यानंतर मात्र 2 चेंडू सुरेख टाकलेत. मात्र चांगली गोलंदाजी राकेशच्या माध्यमातून पाहायला भेटलं. मात्र इथं फलंदाजाला मात्र बांधून ठेवलं, जकडून ठेवलं. मात्र मोठे फटके येणं खूप गरजेचे असते. मात्र काय जबरदस्त गोलंदाजी. बॅक टू बॅक तिसरा चेंडू निर्धाव टाकतोय गोलंदाज राकेश. वा काय गोलंदाजी बघतोय राकेशच्या माध्यमातून. अफलातून कामगिरी मात्र पाहायला भेटते या गोलंदाजाची. सुरेख गोलंदाजी केली मात्र राकेश. पहिल्या चेंडूवर मात्र आक्षेप आला होता परंतु 3 चेंडू मात्र काय सुरेख हाताळलेत. इथं मला शॉर्टपिच चेंडू आणि सन्मान दिलाय योगेश वाघमारे या फलंदाजाने. एक बाजार मी जिथे पूर्ण चांगलं गोलंदाजी बघतोय आपण. योगेशने मात्र 3 चेंडू डॉट खाल्ल्यानंतर मात्र स्ट्राईक मात्र रोटेट केले. स्ट्राईक रोटेट करणं खूप गरजेचं असं. मात्र आता मात्र स्ट्रायकिंग फलंदाजी जातो तो म्हणजे विलास. धावसंख्या मात्र 1ने वधारेल. धावसंख्या होती ती 13, 1/13 ही धावसंख्या. जवळपास मला दुसऱ्या षटक हाताळते गोलंदाज राकेश. हा मात्र उंचावर मला चेंडू कला मात्र क्षेत्ररक्षक तैनात
आणि सुरज झेल. इथं मात्र फलंदाज होईल बाद. काय जबरदस्त झेल पकडलाय. ओ टू डीजे मास्टर. संघ पदाधिकारी संघ आपला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. हॅलो, उर्वरित काही चेंडू शिल्लक असतील आणि आता स्ट्रायकिंग फलंदाज असेल तो जयेश, एक आक्रमक फलंदाज वदप संघाकडून बघतोय आपण. दोन्ही बंधू बघतोय, योगेश आणि जयेश. हा एक उंचावर मारलेला फटका आहे. चेंडू खाली क्षेत्र त्यांना मात्र 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रगत पार आणि पंतांकडून चौकार घोषित होतोय. मध्ये बसून घ्यायचे असतात तुम्ही सर्वांनी स्टेबल बसायचं, सहकार्य करायचं आहे, वरती बसायचंय. चला वैयक्तिक पहिला आणि सांगली कोट्यातील तिसऱ्या षटक हाताळतो गोलंदाज ओमकार. हा मात्र उंचावर मारला चेंडू, चेंडू खाली क्षेत्र त्यांना मात्र दोन धावात सहजरित्या पूर्ण होत आहेत आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. फॅलो दुखापत झाली असेल तर कृपया करून 2 मिनिटं थांबायचं आहे. चला स्पीडअप करायचं आहे. धाव संख्या 2 ने वाढेल. धाव संख्या होते ती 2 बाद 19 धावा. जवळपास विचार केला ना तर दोन्ही बंधूची जोडी बघतोय आपण, योगेश आणि जयेश. एक आक्रमक जोडी बघतोय आपण वदप टीम कडून. जर दोन्ही बंधू शेवटच्या चेंडूवर जर टिकून राहिले ना तर जवळपास 15+ धावा आपल्याला पाहायला मिळतील. तर मात्र लेग स्टंपच्या खूपच बाहेर पंचांकडून 16 चेंडू घोषित होतोय. पुन्हा एकदा धाव संख्या 1 ने वाढेल आणि धाव संख्या धाव फलकावर आहे 2 बाद 20 धावा. थोडीशी मात्र खराब गोलंदाजी पाहायला भेटते गोलंदाजाकडनं मात्र. कारण विचार केला ते 2 षटकामध्ये मात्र 19 धावा खर्च केल्या. काय जबरदस्त राकेशने गोलंदाजी केली. इथं मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता परंतु फलंदाजाला मात्र कुठलाही फटका मारू दिला नाही गोलंदाज ओमकारने. 10 बारा पळत राहणं संजयनगर 8 गोलंदाजी करतोय ओमकार. तर मात्र जबरदस्त गोलंदाजी त्रिफळाची. ओ डीजे मास्टर.
तो म्हणजे वदप संघाचा. हॅलो, जे कोणी संघ आले असतील, जे आजच्या दिवसातील जे सामने आहेत त्या संघातील सर्व कर्णधारांनी नोंद करायची आहे इकडं. चला स्पीडअप करायचं लवकर लवकर. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल मात्र. चांगली चला. गोलंदाजी मात्र ओमकारच्या माध्यमातून पाहायला भेटते मात्र. आता करण फलंदाजीसाठी बघतोय आपण, चौथ्या क्रमांकासाठी करण लागतोय. करणला मात्र मोठे फटके खेळावे लागतील कारण या धावा जर आपल्याला चांगल्या जर बनवायच्या असेल तर 40 धावा तरी बनवावं लागतील कारण 4 षटकाची मॅच असेल. प्रगतीपथावर मात्र तिसरा षटक चालू असणारा. इथं मात्र चांगला फटका साधवलाय. इथं मात्र सुंदर होते जेल होतोय. पुन्हा एक गडी वाद होतोय तो म्हणजे वदप टीमचा. ओ डीजे मास्टर. चार गडी मात्र बाद झालेत. ओमकार तर मात्र ऑफसाईडच्या दिशेने मारले चेंडू. चेंडू खाली शेताच्या तैनात. तर मात्र झेल मात्र जमिनीला जाणार आणि रनचा चान्स. धाव बाद. इथं मात्र जयशी एक मोलाची विकेट मात्र बाद होते. रोहित फलंदाज क्रमांक 6 साठी बघतो आपण रोहितला. रोहित आणि अंकुश या जोडीला मात्र काहीतरी करून दाखवावे लागेल. मोठे फटके मारून दाखवावे लागतील कारण टीम परत सुद्धा तितकाच एक ताकदीचा संघ मानला जातो तो म्हणजे आपल्या कर्जत तालुक्यामध्ये. कारण धावांचा विचार केला तर मात्र अगदीच 20 धावांवरती मात्र रोखून ठेवला मात्र वदप. सॉरी 21 धावांवरती रोखून ठेवला. काय जबरदस्त गोलंदाजी पाहू शकाल आपण. लाजवाब गोलंदाजी पाहायला भेटते. इथं मात्र ग्राउंड फटका बघतो मिडवच्या दिशेने मारलेला फटका. हा चेंडू खाली शेताच्या तैनात. एक धाव तर एकच धावेवर समाधान होतंय अंकुशा फलंदाजीचा. आता मात्र षटक संपल्याचा इशारा येतोय आणि 3 षटका मागे धाव फलकावर धावा लागले. 5 गडी बाद 22 धावा. चला स्पीडअप करायचं आहे. आमचे प्रतिनिधी इकडे बोलत आहेत स्पीडअप करा म्हणून. लवकर लवकर त्यांना सुद्धा वेळ नाहीये. टीम मिटिंग नकोय. फिट करणाऱ्या टीमला पंच आपण वॉर्निंग द्यायची असणार आहे. हॅलो सागर पवार गोलंदाजी मार्गवरती बघतोय आपण. संजय नगर एंडकडून गोलंदाजी बघतोय आपण.
पहिला चेंडू आणि डॉट चेंडूची सांगता. काय जबरदस्त चेंडू टाकला पहिला, अगदी सुरेख चेंडू टाकला मात्र. इथं मात्र एक धाव तर निश्चित आहे. पूर्ण चेंडू खाली क्षेत्राच्या तळात एकच धाव. आता मात्र एक संत गतीने धाव संख्या बघतोय आपण वदप संघाची. धाव संख्या बघतोय आपण 5 बाद 23 अशी धाव संख्या. 2 षटकामागे जवळपास 20 धाव कुठले होते त्या वदप संघाने. आता मात्र तिसरे षटक मात्र एक जबरदस्त फेकलं गेलं, ते म्हणजे ओमकारच्या माध्यमातून रोहित. काय जबरदस्त आणि, गोलंदाजी मात्र, मोठे फटके कुठलेही मारू देतात गोलंदाज मात्र पलत रोहितसाठी एक खुश खबर. इथं मात्र चान्स आणि पंच बाद ना, पंच विकेट. ओके, नवीन फलंदाज आपण पाहू शकाल मात्र आकाशला. काय गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते मात्र. इथं मात्र शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडूला मात्र कुठल्याही भागाचा समाजाला घेता आला नाही. लेफ्ट हँड फलंदाज अंकुशला. या चेंडूवर कुठेतरी भिरकवण्याचा प्रयत्न होता नक्कीच. येणारे काही चेंडू मात्र मोठे फटके खेळावे लागतील आतापर्यंत. मात्र स्लो आर्म डिलिव्हरी. वारंवार मात्र इथं फलंदाज डॉट चेंडू खेळतोय, कारण विचार केले तर शेवटचा षटक असणार आहे. सामने मात्र मोठे आहेत. भव्य दिव्य असे आपण नाईटचा आयन बघतोय वरुण वागचौर यांच्या माध्यमातून. इथं मात्र मिड विकेटच्या दिशेने मारले चेंडू खाली क्षेत्ररक्षण त्यांना चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. आता मात्र रनचा चान्स. पुन्हा एकदा एक धाव. आणि मला वाटतं शेवटचा षटक सुद्धा संपलेला आहे आणि 4 षटकामागे धाव संख्या धाव हलवा लागले, म्हणजे 6 बाद 24 धावा. 25 धावाचे आव्हान असेल. सामना कंपल्सरी चेसिंग असेल. 24 चेंडू आणि 25 धावांची गरज असं मात्र. काय जबरदस्त गोलंदाजी केली. 24 चेंडू आणि 25 धावांची गरज. चला वदप संघ, चला मैदानात जायचं आहे. या पुढील नेक्स्ट मॅच असेल हॅलो. या पुढील नेक्स्ट मॅच असेल ती म्हणजे संजय नगर बडाम लाडिवली. संजय नगर बडाम लाडिवली दोन्ही संघाचा संघनायक यायचा आहे. दोन्ही संघाचे संघनायक. या पुढील सामना असेल, नेक्स्ट मॅच असेल ती म्हणजे संजय नगर वर्सेस लाडिवली. दोन्ही संघाचे सर्व खेळाडूंनी तयारी यायचं आहे इकडे. सर्व टीमनी मात्र सहकार्य करायचं आहे. आजचा हा स्पर्धेतील दुसरा दिवस. हॅलो हॅलो. पळत टीम इकडे बसायचे, खुर्च्यामध्ये बसायचं आहे. हॅलो, जे खेळाडू आहेत, जे कोणी त्यांनी थोडं सहकार्य करायचं आहे, थोडं खाली बसायचं आहे. आपल्या खेळाडूंना तिथं बसण्यासाठी जागा द्यायची. आमचे परम मित्र निलेश आमचे या पंचकृषीतील एक चांगला आणि युवा असा आवाज आपल्याला आता ऐकायला मिळेल. निलेश पवार, मॅन फ्रॉम सालक.
त्यांना मायक्रोफोनवरती आपण आमंत्रित करतोय. तर चला फलंदाज पाठवायचे असणार आपण मैदानामध्ये. हॅलो हॅलो फलंदाजी टीम आपण एंटर करायची असते सलामीची जोडी. कारण निलेश पवार ही माझी दुसरी सोबत असेल. आम्ही दोघं जण समालोचनसाठी. हॅलो 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 चला संजय नगर संघाचा कर्णधार आणि त्यांच्या विरोधात लाडिवले दोन्ही टीमचे कर्णधार टॉस करण्यासाठी या. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. उत्तरार्धामध्ये धावा करायचे आहेत 25. 24 बॉल 25 ही गरज आहे. चला सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. पलसदरी संघ पण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहतोय गणेश आणि त्याच्या जोडला असं आपण पाहतोय अनिल. विशाल आणि अनिल ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहतोय. खऱ्या अर्थाने विचार केला तर प्रथमतः बॅटिंग करत असताना वदप संघानं तब्बल 24 धावा ठोकल्या. 25 धावा संख्येचा एक छोटस माफक आव्हान उभं केलंय ते पलसदरी संघासमोर. चला टॉस करण्यासाठी या दोन्ही टीमचे कर्णधार उपस्थित झालेत. दोन्ही सखे बंधू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. आपण पाहतो सागिंगीला अनिल, नो सागिंगीला विशाल ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. चला सामना लगेच स्टार्ट करा. टॉस जिंकलाय तो लाढिवली संघानं. सतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. यानंतर जर पुन्हा एकदा जिथं सामना रंगलाय एका बाजूला वदाप त्यांच्या विरोधात पलसाई पलसदरी या दोन संघादरम्यान हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 25 छोटस माफक आव्हान उभं केलंय गोलंदाजीसाठी. पहिलं षटक मार्डेंडिन पॉवर प्लेचं हे 30 प्रतिबंध ही षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी योगेश या गोलंदाजाला षटक पहिलं. सागिंगीला अनिलला पाहतोय. नो सागिंगीला विशाल ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 25 धावसंख्येचा पाठलाग करायचं. 25 छोटस माफक आव्हान. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता. इथून मात्र धावाची संधी. फलंदाज लवकर होईल बाद. फलंदाज धावचीच्या स्वरूपात फलंदाज विशाल होईल बाद. पहिला धक्का पलसाई पलसदरी संघाला विशालच्या स्वरूपात.
षटकार. अगदी धडक देणारा तो षटकार आला. तदनंतर पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इथून फटका बसला. झेलची शक्यता होती. झेल जमिनीला दान केली. फलंदाज इथून पाहिलं गेला. रिषभ या फलंदाजाला जीवनदान. रिषभ सारख्या फलंदाजाला जीवनदान दिलं. खऱ्या अर्थानं ही झेल सोडली म्हणजेच काय, हा सामना जवळपास पाहिलं ना तर वदब संघानं सोडलाय. हा जवळपास सामना वदब संघानं सोडलाय असंच म्हणावं लागेल. या सामन्यामध्ये पाहिलं ना तर झाल्या सतरक्षकाकडून चुक्या. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर होता. स्लोवराम कमी गतीनं टाकलेला बॉल होता. आडवा बाटनं खेळण्याचा प्रयत्न केला अनिलनं. प्रयत्न अनसक्सेस राहिला. शेवटच्या क्षणाला मात्र बाईच्या स्वरूपात आलेली एकेरी सिंगल धाव. एकेरी धाव एकेरीच्या साह्यानं मात्र धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचल्या तब्बल 19 आकड्यावरती. 19 धावा धाव फलकावरती आतापर्यंत पाहतोय. 25चा पाठलाग करत असताना आतापर्यंत 19 धावा ऑन दी स्कोर कार्ड. रिवा साड्याम दुधारी तलवार चालवली होती. खऱ्या अर्थानं अगदी पहिलं सरळ बाटनं धावा येतात. आडवे बाट करणं गरजेचं नाहीये फलंदाज रिषभला, परंतु अगला आणि वेगळा फटका खेळण्याचा त्यांना प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडू आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी विलासला बादोय. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न. इट इज अ वाईट बॉल. अवंदर धावेनं मात्र धावसंख्येत भर. धावसंख्या 20 धावा अजून 5 बनवायचे आहेत. अजून 5 धावा विजयासाठी करायचे आहेत त्या पलसाई पलसदारी संघाला. हाफ ट्रॅकर शॉट ऑन पोल आणि हा विनिंग शॉट. मॅच फिनिश. सामना जिंकलाय तो पलसाई पलसदारी संघानं आणि पराभवाला सामोरं जावं लागलं पहिल्या फेरीत ते वदब संघाला. दोन्ही संघाचे हार्दिक अभिनंदन.